नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा। तर मंडळी, हल्ली आपली नाशिकचे जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला येत होते आणि ते तुम्ही बघत होता। त्या नाशिकचे जे व्हिडिओ आहेत त्यांना तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला आहे, त्याच्याबद्दल खरंच मनापासून तुमचं थँक्यू। आणि आम्ही आलो, बुधवारीच आलो आहोत घरी, आणि घरी आल्यानंतर मग मी थोडा एक दिवस आराम केला। त्याच्यानंतर मग माझे जे कामं होते घरामध्ये, म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे मकर संक्रांत उद्याच, मग मला कामं म्हणजे मला घरात साफसफाई करायची होती आणि बाकी मला हे कपॉटमध्ये माझे कपडे अस्तव्यस्त पडले होते, साड्या अस्तव्यस्त झाल्या होत्या, तर सगळं सेट करून ठेवायचं होतं। मग मी ते सगळं आवरलं आणि मग एक दिवस चांगला आराम पण केला आणि म्हटलं आता ठीक आहे, आता व्हिडिओ म्हणजे मी थोडक्यात समजा की मी जे मला 2-3 दिवस जे मिळाले त्याच्यात मी घर साफसफाई केलं असं तुम्ही समजू शकता। आणि तर मंडळी, आम्हाला इकडे येऊन 5 दिवस झाले आहेत आणि मग कसं वाटतंय तुला? छान वाटतंय खूप। करमतं का तुला इकडे? हो, करमतंय। घरची आठवण येते का? हा, येते ना। येते? अच्छा, घरची आठवण येते तिला। जायचं का मग? नाही जायचं। तर मग बाकी असं चालू आहे मस्त। मला 5 दिवस झाले आणि ती मला बोलते कुठे ते सकाळ कधी होते संध्याकाळ होते, तुझ्या घरात समजतच नाही, नुसती धमाल येते का? मग आरविश कसं? आरविश खूप छान आहे, थोडासा त्रास देतोय, खेळतो आम्ही पण। खेळतो? हो। हा ना, ठीक आहे। तर मग चला, मग आज भोगी आहे, तर भोगीचं मिक्स भाजी तिनेच बनवली आणि तिळाची भाकरी पण तिनेच बनवली। देवाला तिने नैवेद्य पण दाखवला आहे, पूजा वगैरे, दिवाबत्ती वगैरे सगळं तिने केलंय। मग तूच बनवलं ना भाजी? हो, मीच बनवलं। तिने बनवून ताई राहू दे, तू मी बनवून घेते म्हणून मग देवाला नैवेद्य। आरविश माझा झोपलाय, तो खरं सांगू तुम्हाला संध्याकाळी 6 वाजता झोपलाय। आता रात्रीचं आमचं काही खरं नाहीये, रात्रभर आहे जागरण आज, तो खूप खेळेल रात्रीचा। आणि झोपला तर मग झोप आली होती खूप, मग झोपून दिलं, कारण मी तुम्हाला जसं सांगितलं की मी बाहेर कामासाठी गेले होते आणि ते काम माझं म्हणजे चालू आहे, तर मग ते काम करून आले, पण त्याची झोप नव्हती झाली पूर्ण। मग तो झोपला, त्याला झोपू दिलं मी, म्हटलं जाऊ दे, झोप महत्वाची, लहान बाळ आहे, त्याच्या काय टाइम टेबलवरती आपण बंधन आणायचे, त्याला जेव्हा वाटेल तेव्हा झोपेल, जेव्हा वाटेल तेव्हा खेळेल, शेवटी दिवस रात्र हे त्याचे सध्या, म्हणून असं। तर मग मी त्याला झोपवू दिलं, तुम्ही इकडे बघू शकता। गाणे होत। तर अशा प्रकारे आरविश झोपलेला आहे आणि ठीक आहे। मग आता उद्या तुम्हाला माहिती आहे मकर संक्रांत आहे, तर त्याच्यासाठी मी बनवते आहे तिळाचे लाडू, आणि बाहेरून पण आणता येतील, खूप छान भेटतात बाहेर मार्केटमध्ये पण या गोष्टी, पण म्हटलं चला घरी बनवून घेते, कारण मी एकदाच बनवले होते, मी इतर वेळी तर बाहेरूनच आणलेले आहेत। एकदा मी फक्त घरी बनवले होते, तर तेव्हा पण खूप छान झाले होते। मला वाटतं मी इगतपुरीला बनवले होते, बरोबर इगतपुरीलाच बनवले होते, तेव्हा ते खूप छान झाले होते। तर आता ह्या वर्षी पण म्हटलं बनवूया, ट्राय करूया घरी, तर बघूया कसे होत आहेत। जे असेल ते सांगेल, जमले तर ते पण सांगेल, नाही चुकले तर ते पण मी तुम्हाला सांगेल, जे आहे ते सांगेल मी तुम्हाला ना ग? हो, ठीक आहे। तर चला मग तिळाचे लाडू बनवून घेते आणि बोलते तुमच्यासोबत। मंडळी, लाडू बनवायची सुरुवात झाली आहे माझी, आणि मी हे जे तीळ आहे ते स्वच्छ साफ करून घेते, कारण जर थोडीफार जरी एखादा खडा वगैरे असेल कुठे काही, तर मग ते पूर्ण कचकच नको लागायला। स्वच्छ एकदम। तर पहिले तर हे तीळ थोडे भाजून घेणार, याच्यामध्ये व्हाईट पण होते, पण मी हे घेतले, आणि गूळ आहे, या व्यतिरिक्त वेलची पावडर टाकली, आणि अजून कसं बनवते दाखवते। हा माझ्याकडे गूळ आहे, एक चक्कीचा गूळ आहे आणि हा एक थोडा साधा गूळ आहे, तर मी ते दोन्ही गूळ मिक्स करते। आणि साईड बाय साईड तीळ पण थोडं भाजून घेते। कमी एकदम मंद आचेवरती आपण हे तीळ भाजायचं आहे।
आणि तिळाचा जो कलर आहे तो बघा चेंज होतोय. पाच ते 6 वेलची घेते, त्याची बारीक पावडर करून घेते मी. ओ बेटा, आणि हो मिठू आलेला आहे आपल्या घरी. मला व्हिडिओ मध्ये सांगायचं राहून गेलं. ऍक्च्युली मिठू सांगायचं राहून गेलं होतं की मिठू आलेला आहे म्हणून. मी गेले होते कल्याणला, त्याला घेऊन आले मध्ये. मंडळी, तिळा लाडूवरून तुम्हाला एक गोष्ट सांगते. मी इगतपुरीमध्ये होते आणि विशालच्या घरी मी तिळगुळला गेले होते, जेव्हा आमचं लग्न नव्हतं झालेलं. आणि विशालला तिळगुळ दिला आणि विशालच्या पाया पडले मी. आणि म्हटलं घ्या दादा तिळगुळ घ्या तुम्हाला. तर अशा खूप काही गोष्टीच्या आठवणी आहेत. मी विशालला लग्नाच्या आधी मी जवळजवळ 3 वेळा दादा बोललेली आहे, भाऊ दादा असं बोललेली आहे. तर मला काही गोष्टी खूप आठवण हसायला येतं. ज्यावेळेस मी लव्ह स्टोरी शेअर करेल ना त्यावेळेस तुम्ही पण खूप हसाल असं. पण हा, मी विशालला 2 ते 3 वेळा दादा बोललेली आहे असं. तर चला मग मंडळी, बनवून घेते लाडू आणि मग बोलते तुमच्यासोबत. थोडंसं तूप टाकून घेते. तर बघू शकता तुम्ही. तुपामध्ये गूळ टाकते. अरे मिठू मिठू मिठू, वेलची पावडर बारीक करून घेतली आहे. मी वेलची पावडर बारीक करून घेतली, ती पण ऍड करते. हा 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 हा, असा भारी सुगंध येतोय. ओ मिठू, आणि मिठूचं काम ओरडायचं चालू आहे. गूळ जो आहे तो पूर्ण मेल्ट होतोय. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करून घेणार आहे, जास्त नाही, अगदी थोडं. हा पाक तयार झालेला आहे आणि मी असं बघा चेक करून घेतली की गुळाची गोळी होते का, तर होते. पाण्यामध्ये टाकून चेक केलं, हे बघा झालाय तयार. तर चला मग गॅस मी बंद केला आहे आता. आणि हे तेल जे आहे टाकून घेऊ आपण. पटापट पटापट लाडू बनवून घेते. हाताला थोडं गरम पाणी घेईल कारण ते खूप जास्त गरम आहे त्याच्यामुळे. आणि चला मग लाडू बनवते आणि दाखवते तुम्हाला. लाडू छान येत आहेत, वळला पण छान जात आहेत. तर अशा प्रकारे माझे लाडू बनवून झालेले तुम्ही इकडे बघू शकता. आणि साईज थोडी छोटी मोठी आहे का माहितीये का, कारण याच्यात मी पण बनवलेत, विशालती पण बनवलेत. आणि परत पूर्ण भरत आली येत होती, मला ते संपून टाकायचंय. जे सगळे जण खात आहेत तिकडनं, आरविश, विरू, विशाल पटापट पटापट तोंडात टाकतात, त्याच्यामुळे अर्धे झाले. नाहीतर बनवले होते मी बऱ्यापैकी. आणि साईज थोडी छोटी मोठी आहे कारण विशालने मी मिळून बनवलेत त्याच्यासाठी. तर मग आणि टेस्ट म्हणाल तर इकडे तुम्ही बघू शकता. हा छोटा लाडू घेते मी आणि हा बघा इझिली तुटतोय आणि खरं टेस्ट पण खूप छान आहे, खूप सुंदर झालाय तो. आणि कडक होतात तर हळूहळू होतील, व्यवस्थित सेट होतील. तर मग चला बोलते थोड्या वेळात. आणि बरणी करून ठेवली म्हणजे नक्की खाताना नव्हते. विशालच्या ऑफिसमध्ये पण थोडेसे पाठवेल. मी फक्त 1/2 किलोचेच बनवले, जास्त नाही बनवले. नेक्स्ट टाइम जास्त बनवेल. तर जास्त बरणी आहे, त्याच्यापेक्षा मोठी बरणी पण भरली असती, पण खाऊन घेतलेत आम्ही त्याच्यासाठी. ठीक आहे. तर कसे वाटले लाडू हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि आज जेवण तर तुम्ही पाहिलं असेल की माझे लाडू बनवून झाले आणि मला स्वयंपाक करून घेतला. स्वयंपाक म्हणजे मला फक्त वरण भातच करायचा होता. तिने ती भोगीची भाजी असते, मिक्स भाजी, ती अक्षराने बनवली होती. आणि या व्यतिरिक्त भाकरी पण तिने करून घेतल्या होत्या.
मला फक्त वरण भातच बनवायचा होता, मी तो पटकन बनवून घेतला, म्हणजे शिजतोय आता, अजून झाला नाहीये. आणि हे मटर घेऊन आली होती मी मार्केटला, आज दुपारी बाहेर गेले होते तेव्हा, तर म्हटलं ते साफ करून ठेवते, म्हणजे कसं याचा मटर पुलाव किंवा आलू मटरची सब्जी अशा पटापट गोष्टी जर म्हणजे भाज्या बनवायच्या असतील तर हे पटकन यूज होतील त्याच्यासाठी. तर मी 1 किलो मटर घेऊन आली होती मार्केटमधनं. तुम्हाला माहिती आहे आता थंडीचे दिवस चालू आहे आणि थंडीमध्ये हिरवा भाजीपाला खूप जास्त प्रमाणात चांगल्या प्रमाणात भेटतो. प्लस आता आपण मार्केटमध्ये गेलो तर जिकडे तिकडे हे हिरवे मटरच दिसत आहेत, वाटाणे, हिरवे वाटाणे, तर मग मी एक्स्ट्राचे घेऊन आले जे यूज होतील असं. तर चला आम्ही दोघी बहिणी मिळून ते साफ करून ठेवतो. आणि हा अजून एक गोष्ट आमचं आहे इकडे बघा, हा याने बघा किती नुकसान करून ठेवली. इकडे अर्ध्या शेंगा तर त्यानेच हे म्हणजे तोडून ठेवल्यात, नुसत्या खायचं नाही, फक्त तोडून ठेवायचं असं चालू आहे त्याचं. तर चला मग दाखव भेटते थोडा वेळ. स्वयंपाक झालेला आहे, तुम्ही इकडे बघू शकता. मी लाल तिखट डाळ बनवलेली आहे, इकडे भात आहे आणि विशाल बोलले की मी आलू मटरची भाजी वेगळी बनवली आणि ही मिक्स भाजी आहे, भाकरी तिकडे ठेवलेला आहे. तर चला मग जेवण करून घेते आणि बोलते तुमच्यासोबत. आमचं जेवण वगैरे झालं आणि जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम खायची इच्छा झाली. मग आमचं जे फिक्स ठिकाण आहे राहुल आईस्क्रीम, तिकडे आम्ही आलो आहोत. मी आहे, विशाल आहे, आर्विश खेळतो इकडे आणि अक्षरा आहे सोबत. अक्षरा ती मला बोलते अगं ताई वाजलेत किती, तू आईस्क्रीम खायचं काय बोलते, म्हणजे 11:30-12 वाजता आलेत. मी म्हटलं तू चल ग, रात्री 1:30 वाजता पण आईस्क्रीम खायला जातो आपण. म्हणजे ती कसं ती घरी लवकर झोपून जातात ना, मग आता तिला थोडं हा टायमिंग थोडा चेंज होतोय तिचा. तर ठीक आहे चालेल, आणि लवकर तुला पण सगळ्याची सवय होईल लेट नाईटची. तर ठीक आहे चला आईस्क्रीम घेतो आणि बोलतो तुमच्यासोबत. आम्ही जस्ट आईस्क्रीम घेतली. आईस्क्रीम म्हणजे तुम्हाला माहिती आहे आमची कुल्फी फेवरेट आहे, तर आम्ही तिघांनीही मलाई कुल्फी घेतलेली आहे आणि आता मस्त मलाई कुल्फी एन्जॉय करणार आहोत आम्ही. आणि मग हा व्हिडिओ इकडे सेंड करते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय बाय.